नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। उपचारासाठी दाखल झालेल्या 55 वर्षीय महिलेचा मृतदेह काही तासांसाठी गायब झालाय। काय आहे धक्कादायक प्रकार पाहूया। पुण्यातील अकलूजच्या रहिवासी स्मिता भगत यांना 18 तारखेला उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र 19 तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाला। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक हॉस्पिटल प्रशासनाकडे सतत संपर्क साधत होते, पण इथूनच या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं। हॉस्पिटल प्रशासन मृतदेह देण्यास टाळाटाळ करत होतं असा आरोप नातेवाईकांचा आहे। मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना चहा पाणी नाश्ता घ्या असं बोललं जात होतं। सकाळी 8 वाजता मागितलेली बॉडी अखेर संध्याकाळी 4 वाजता मिळाली, मात्र तीही दुसऱ्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समधून आणलेली। बिलिंग वगैरेच्या प्रोसेस पूर्ण केल्या, त्याला आम्हाला 10-10:15चा टाइम झाला। 10:15 आम्ही त्यांचे सगळे प्रोसेस पूर्ण केले। त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास। गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर मी सांगितलं की त्या मर्जीला गेलं त्यांनी सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल। गेट पाससाठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं। 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी। तर त्याच्यानंतर तर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले। 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्जीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो। तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या। तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की आमची चावी नाहीये। चावी नाही उत्तर दिल्यानंतर आम्ही पण तर थांबलो। पण 15 ते 20 मिनिटांनी बाहेरून एक ॲम्ब्युलन्स आली MH15 नंबरची। पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले ते। MH15ची जी ॲम्ब्युलन्स आली ती ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती। इतकंच नाही तर मृतदेह हॉस्पिटलमधून न देता दुसऱ्याच रुग्णवाहिकेतून बाहेरून आणण्यात आला आणि तो प्रकार नातेवाईकांच्या डोळ्यासमोर घडला। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे आणि मृतदेह दुसरीकडे कसा गेला याचा आता पोलीस तपास करतायत। आता यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉडी त्यांना उशिरा मिळाली किंवा दुसरीकडे होती, तर त्याचा योग्य तो तपास केला जाईल आणि सगळी माहिती यांना आम्ही पुरवू म्हणजे तपासाला। दरम्यान हॉस्पिटल प्रशासनानं खुलासा करत मृतदेह ठेवायला जागा नव्हती, त्यामुळे दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं असं स्पष्टीकरण दिलंय। पण हा खुलासा नातेवाईकांना आणि स्थानिकांना मान्य नाही। मृतदेह ठेवायला जागा नव्हती तर तसंच पेशंटच्या नातेवाईकांना कळवणं गरजेचं होतं। कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी रुबी हॉस्पिटलवर किडनी रॅकेट चालवण्याचा गुन्हा दाखल झालाय असं इथल्या स्थानिकांनी सांगितलं। रुबी हॉलच्या या ठिकाणी डॉक्टर सदरे यांनी जे किडनी रॅकेट चालवलं होतं, यापूर्वी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल होता। ते गुन्हा दाखल असताना हे कोर्टात केसेस चालू असताना त्याचा जो प्रमुख आरोपी आहे सुलेमान नरसिंगानी हा राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत पावले गेला आणि याच्या केस संदर्भात जेवढ्या गोष्टी आहे त्याच्याशी आतापर्यंत छेडछाडच होत आलेली आहे। मला म्हणायचं हे आहे की हे जे पेशंट होतं त्या पेशंटला या ठिकाणी ठेवायला जागा असल्यामुळे या ठिकाणी ठेवलं होतं। जर पेशंटला जागा नव्हती दुसरीकडे ठेवायचं होतं तर त्यांनी पेशंटच्या कुटुंबियांना कळवणं गरजेचं होतं की ही बॉडी या ठिकाणी हलवायची आहे। याशिवाय रुबी हॉस्पिटलमध्ये पेशंट कितीही सिरियस असो पण त्याला पैसे भरल्याशिवाय घेत नाहीत असा आरोपही स्थानिकांनी केलाय। राहते आमच्या इथं भरपूर पेशंट येतात, सगळे काय पैसेवाले नाही, गोरगरीब पण आहे, पण त्यांना हे लोक सहकार्य करत नाहीये। कितीतरी वेळ टीचरवर बाहेर पेशंट पडून असतं, मग ते सिरियस असो मरू काही हो, पण हे लोक आतमध्ये घेत नाही। जोपर्यंत तुम्ही 50,000 भरा, 70,000 भरा किंवा 1,00,000 रुपये भरा, हे पैसे घेतल्याशिवाय हे लोक काय आतमध्ये पेशंटला घेत नाही। या सगळ्या प्रकारामुळे हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप करत हॉस्पिटलवर ताशेरे ओढलेत। आणि म्हटलं बाहेरनं कसं का बॉडी येते, ते आतमध्ये रुबेलमध्ये पाहिजे तर आम्ही सकाळी 8 वाजेपासून तुमच्याकडनं बॉडी मागतोय, आम्हाला संध्याकाळचे 4 वाजता तुम्ही बॉडी द्यायला लागले। हे कुठे तर आम्हाला संशयाची गोष्ट वाटतोय की बॉडीचे कुठले पार्ट चोरी झाले का, बॉडीचे कुठले कुठं त्याची विटंबना झाली का, ते आम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे की हा पोलीस तक्रार आम्ही केलेली की याची चौकशी होणं गरजेचं आहे। नामांकित हॉस्पिटलमध्ये मृतदेहाबाबत असा गोंधळ कसा होऊ शकतो, हा निष्काळजीपणा आहे की काहीतरी गंभीर गैरप्रकार? पोलीस तपासातून सत्य समोर येणारच आहे, पण तोपर्यंत रुबी हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह कायम आहे।